जबरदस्त फाइटिंग मॅच. ओमकार पाटणेने पहिल्या मॅचमध्ये आपण जबरदस्त कामगिरी करताना पहिली गेली आहे. बोलूयात पहिल्या डावाकडे आणि जशी मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष बागडे सर मात्र जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर, धन्यवाद. का अप्रतिम राहिली पहिली मॅच. मजा आली पहिल्या मॅच मध्ये, ती शेवटपर्यंत लढत पाहिली. आता वळत दुसऱ्या मॅच कडे. ही मॅच रंजक होणार यातही मात्र शंका नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला ओमकार पाटणे. त्यासाठी अनेक कॅश प्राइजेसही आले. अभिजित भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता. जयरागाई आणि त्यांच्याच तर्फे टीमला नेहमी बॅक करणारे नवनीतजी वजे साहेब यांच्याकडूनही 1000 रुपयाचा पारितोषिक होता आणि एस्पेटर दिवा यांच्याकडूनही आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज पाहिला. थँक्यू सो मच पुरस्कर्त्यांचा. मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, थम्स अप आलाय आणि मॅच ऑन. सुशील येथील बॉलिंग ट्रॅकवरती, सोहम स्ट्रायकिंग एंड आणि राहुल असतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. रंजक मॅच होईल. 5 ओव्हरची मॅच आणि तो पहिलाच बॉल. हो, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आणखी एक तडाके बंद आणि त्या तडाक्याला बंदिश नाही घालू शकत कारण स्ट्रायकिंग एंड वरती सोहम होते आणि सोहमनी त्या पहिल्याच बॉलला बघा, पुढ्यातला बॉल आहे त्यावरती अशाच प्रकारे स्ट्रोक्स खेळले जातात. रबर बॉलचं क्रिकेट का कठीण आहे. मग खेळपट्टीवरती पाणी नसेल, डोक्यावरती ऊन असेल, सूर्यदेव तुमच्यावरती मेहरबान असेल तर तुम्हाला बॅटिंग घेणं गरजेचं आहे आणि बॅटिंग घेतलीत तर मात्र असे मोठे स्कोर होतील स्कोरबोर्डवरती. पण मात्र इंद्रदेवाची साथ मिळाली बॉलिंग टीमला तर मात्र हे असे समोरचे बॉल आहेत ना, तेही बॅटला अदळणं कठीण होतं. हा असं आहे रबर बॉलचं क्रिकेट. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. पंच वळतील आणि सांगतील हो त्यांच्या निराळ्या अनोख्या स्टाईल मध्ये, कारण सनी सरत इन ऍक्शन. इट्स अ व्हाईट बॉल. एका बॉलसाठी 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सुशील कमबॅक त्यांनाही करावा लागणार आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि प्रचंड मोठा अनुभव राहिलाय सुशील यांच्याकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा. आणि याही वेळेस पुढ्यात टाकलाय. सोहमला पुढ्यातली बॉलिंग करायची नाही मित्रा, कारण तो सोहम अशाच प्रकारे षटकार मारतो आणि तो बॅक टू बॅकही मारतोय. चेक. हा, एक विशेष सन्मान आपण करत आहोत. 2 मिनिटं मॅच फक्त थांबवायची आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष करून खेळण्यासाठी दाखल झाले प्रशांत घरात. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर ज्याने ISPL मध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहिलं गेलं आणि महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये ओरम क्रिकेट ज्यांनी गाजवलं. प्रशांत घरात यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत. प्रशांत, मोस्ट वेलकम आणि थँक्यू. आपण देखील अंडरआर्म क्रिकेटला वेळ दिलात. आज पावसाळी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून दाखल झाली अशी आमचे प्रशांत घरात. मी सन्माननीय या क्रीडा स्पर्धेचे आयोजक शैलेशजी पाटील यांना विनंती करेल की आपण प्रशांत घरात यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. अर्नाळाचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर, ज्याची बॅटिंग, ज्याची फिल्डिंग पाण्यासारखी राहिली गेली, एक विशेष सन्मान आपण प्रशांत घरातचा करत आहोत. आणि आज दोन्ही भावांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. जयूची तर आठवण आम्हाला नेहमी राहील. मुंबईतल्या जयूने पण एक वेगळी चर्चा निर्माण केली होती. प्रशांत जरूर अंडरआर्म क्रिकेट विषय ऐकेल आणि आज हा सन्मान आणि या श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपबद्दल जरूर ऐकेल. दरवर्षी ही टुर्नामेंट चांगली होते आणि कुठेतरी सामाजिक बांधिलकी जमण्याचा हात असतो आणि टुर्नामेंट खेळायची दरवर्षी इच्छा असते, पण कुठेतरी शेड्यूल बिझी असतो. पण यावेळी मी सांगितलं की मी यावेळी नक्की येणार आणि गेल्या वर्षी जी माझी टीम आता हरली, त्यांनी गेल्या वर्षी जी फायनल जिंकली ती ट्रॉफी अजूनही माझ्या घरी त्या लोकांनी आणून ठेवली. जयूला डेडिकेट केली होती ती ट्रॉफी आणि मी त्यांना नक्की सांगितलं होतं की मी कुठेही असलो तरी ही टुर्नामेंट खेळायला नक्की येईन. प्रशांत, मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आणि तुमच्या परिसरातलं अंडरआर्म क्रिकेट जरूर अंडरआर्म क्रिकेट विषय जरूर ऐकेल. अंडरआर्म क्रिकेट कुठेही असो खेळायला मजाच येते. आमच्या इथलंही क्रिकेट खूप चांगलं आहे. मुंबईमध्ये खेळायलाही मजा येते. थँक्यू सो मच आणि वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुला भावी वाटचालीसाठी आणि असाच खेळ करत राहा. धन्यवाद. वळे मॅचच्या दिशेने. थँक्यू.
धन्यवाद. हे होते प्रशांत घरत यांना आपण ऐकलत पाहिलं आपल्या स्क्रीनवरती. मॅच ऑन. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला जाणार आहोत. 2 बॉलचा खेळ झाला. त्या दोन्ही बॉलवरती 2 षटकार मारल्यात सोहमनी. तिसराही मारेल का? तिसरा बॉल आहे. षटकारासाठी प्रयत्न तोही चांगला केला होता, पण मात्र बॅट आणि बॉल त्यावरती संपर्क नाही झालाय. 22च्या स्वरूपाने ही धाव मिळणार आहे. आणखी एक धाव ऍड केली जाईल. 14 धावा लागल्या धावफलकावरती. आता सचिन आले ट्रॅकिंग एंडवरती. क्षमा असावी, प्रथमतः आम्ही उल्लेख करत असताना राहुल असा उल्लेख केला, पण त्यांचं नाव सचिन आहे, जे आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. 3 हॅलो चेक. 3 बॉलांनी 14 धावा लागल्यात धावफलकावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, पण एक चांगला कमबॅक केलाय गोलंदाजांनी. प्रथमतः आपण पाहिले तर पहिले 2 ते 3 बॉल ते अगदी पुढ्यात टाकले होते, पुढ्यात डिलिव्हर केले होते. मग त्यानंतर जो हलकासा मोमेंटम ब्रेक झाला. क्रिकेटचा खेळ आहे ना, हा असाच निराळा आहे. यामध्ये मोमेंटमचा खेळ आहे. इथे जेव्हा तुमच्या बाजूनी सगळं काही सुरू असतं, तेव्हा बॅटरला असं हवंय की प्रत्येक बॉल फटाफट डिलिव्हर झाला पाहिजे. आणि गोलंदाजाला इथे हवंय की मला होता कुठेतरी थोडीशी उसांत मिळली पाहिजे, आणि ती त्यांना मिळाली. जेव्हा आपण व्यासपीठेवरती एक विशेष सन्मानही करत होतो, मग त्यावेळेस त्या मोमेंटम ब्रेकमध्ये ती चर्चाही झाली ना की ऑफस्टम्पच्या बाहेर टाकावे लागतील. पुढ्यात बॉलिंग केली तर षटकार मारणारच आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातनं 4 बॉल 15 आतापर्यंत वैयक्तिक आणि टीमचा टोटल 16 या आकड्यावरती आहे. यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. 1+1 इथे मिळतील का तरी? येस आणि सर बघा, वेगळी स्टाईल आहे, वेगळी एनर्जी आहे, आणि त्यामुळे त्यांची मागणी प्रचंड राहिली आहे सध्या तरी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांच्याही नावाची खूप चर्चा आहे अनेक वर्षांपासून. ही एनर्जी असणं, ही एनर्जी मेंटेन करणंही तेवढंच गरजेचं आहे. 4 बॉल 18 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल. इथे मात्र हा पुढ्यातला बॉल होता, पण अर्ली बॅक स्विंग. अगदी बॉल निघून गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर बॅट आली आहे खाली. गुड बॉलिंग, चांगला बॉल. आणि विशेष म्हणजे आता मात्र ती लाईन, ती लेंथ, आणि त्या लाईन लेंथ वरती चांगलं काम आता केलंय गोलंदाजांनी. मग अनेक जण तुम्हाला हे असे शूज घालताना पाहायला मिळतात. काही जण अगदी स्लीपर्स वरती असतात, काही आता आजकाल तर क्रॉक्सही फेमस झाले, तेही घालतात, तर काही जण पायामध्ये काहीही घालत नाहीत. आणि हे असंच खेळलं जातं रबर बॉलचं क्रिकेट. मुंबईत नसतं सुरू झालं, अगदी 30-40 वर्षाचा इतिहास राहिलाय. मग आता मात्र महाराष्ट्राच्या आणि देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये हे रबर बॉलचं आणि पावसाळी क्रिकेट सुरू आहे. आता 12ही महिने क्रिकेट एन्जॉय करायला मिळतंय. 1 to go. शेवटचा बॉल आहे. सामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. संधी आहे आणि त्या संधीचं केलंय सोना. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आणि तीही सोहमचीच मिळवली आहे. हाच क्रिकेटचा खेळ. इथे कमबॅक करण्याची संधी मिळते, त्याचं सोना करावा लागतंय. आणि गुड बॉलिंग. हा तो बॉल जो आपण ऍक्शन रिप्ले एन्जॉय करतोय. शेवटचा बॉल आहे. इथे मात्र बॉल हलकासा वळण देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला. डीप एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू आहेत आणि योग्य ती कॅच त्यांनीही पकडली आहे. खूप कठीण आहे. अगदी बघायला वाटते सोपी, तेवढी ती कॅच अजिबात नाहीये. चिखलामध्ये तुम्हाला स्वतःची बॉडी बॅलन्स करायची आहे, बॉलवरती नजरा ठेवायच्या आहेत. त्यातल्या त्यात जेव्हा आपण रबर बॉल खेळत असतो ना, तेव्हा मात्र ते आभाळ तेही सफेद, तो रबरचा बॉलही जवळपास सफेदच म्हणा ना. मग त्यामध्ये तो बॉल जज करणं, हाताच्या कलाम योग्य त्या वेळेवर बंद करणं कठीण आहे. पण कठीण कार्य जो सोपा करतो तोच तर मोठा खेळाडू बनतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, ज्यामध्ये 18 धावा लागल्यात. मोठं योगदान सोहमचं नक्कीच राहिलं. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत, पण तरी देखील चांगला कमबॅक सुशीलने केलाय. 18 वरती 1. बॉलिंग ट्रॅकवरती साई येतात. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचाच प्रयत्न केला होता. गुड बॉलिंग, चांगला बॉल म्हणावा लागेल. लॉंग ऑन वरती खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग झाली आहे. गुड फिल्डिंग, अडवलाय बॉल.
पहिल्या 3 ते 4 बॉलवरती असं वाटत होतं की बॅटर्स पूर्णपणे डॉमिनेट करतायत, पण त्यानंतर एक चांगला कमबॅक केलेला आहे साई. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ना तर पहिलं षटक हाताळणारे गोलंदाज म्हणजेच सुशील यांच्या दोघांची बॉलिंग ऍक्शन अगदी तंतोतंत सेम आहे असं वाटतंय. हे सगळे काही अॅनालायसिस आहेत ना ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न तर करतोच आहे, कारण आपण ही स्पोर्ट्स वाहिनी तेवढीच मोठी आहे ना. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये सध्या तरी कुठली मोठी स्पर्धा असू दे त्यामध्ये श्री साई स्पोर्ट्स आणि यूट्यूब चॅनल या सगळ्यांची चर्चा राहिली आहे. शून्यातनं सुरुवात झाली आणि आता मात्र शून्यातनं विश्वही निर्माण केलंय. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा यावेळेस मात्र वळवलाय, हलकासा आतमध्ये आणलाय. गुड बॉलिंग साई. विकेट गेल्यानंतरचा कमबॅक संपूर्ण टीम ती खुश असणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात आणि आता मात्र गती कमी केलेला हा बॉल आहे. वड बॉल फ्लाईट देणारा, अगदी पुढे येऊन मारायला पूर्णपणे दिलेला हा बॉल आहे. हा तो ऍक्शन रिप्ले बघा. हो डीप होणारा, अगदी फ्लाईट दिलेला बॉल आहे. धाडसी गोलंदाजी यालाच म्हणतात ना. धाडस तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि ते धाडस आहे साई यांच्याकडे. वा, बॅक टू बॅक डॉट बॉल आल्यात. षटकारही पहिले, आता बॅक टू बॅक डॉट बॉलही पाहतोय. काय पलट करणारा क्रिकेट. व्हाट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द डे. काय स्ट्रोक खेळलाय जुगेशनी. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह याहून चांगली पाहिली नव्हती आणि ती पाहायची आहे तर मात्र जुगेशची पहा. हा तो ऍक्शन रिप्ले जो तुमच्या समोर आलाय. वा वा आणि फक्त वा निघताय, कारण काय स्ट्रोक केल्यात. लॉफ्ट केलंय आणि लॉफ्ट केल्यानंतर तो टायमिंगही अप्रतिम आहे. ती कव्हर ड्राईव्ह आणि तोही लॉफ्टेड. अप्रतिम जुगेश. जे पहिले 2 बॉल डॉट टाकले ना त्या 2 बॉल डॉट टाकल्यानंतरचा साईला दिलेला हे उत्तर आहे आणि ते उत्तर कशाने दिलंय तर बॅटने दिलंय. म्हणूनच सर म्हणतो ना मित्रा, आपली बॅट आपला बॉल हे चालणं हे बोलणं हे गरजेचं आहे. 26 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचे 2 बॉल. साईचा कमबॅक येईल का. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यावेळेस अंपायर सांगतायत भरपूर वेळ आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट होईल का. 4थी धाव ती पूर्ण केली जाते. नो, येस नो आहे. नो +1 मिळणार आहेत. 2 धावा मिळतील. सनी सरांच्याही एनर्जीची असू देत, त्यांच्या कलेची असू देत. पहिले 2 बॉल जिथे डॉट आले त्यानंतर एक षटकार आला आणि षटकारानंतर मात्र थोडंसं वाचण्यासाठी जे म्हणतो ना आपण बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न साईनेही केला होता. साईनही माहिती आहे आता तो स्ट्रोक प्ले चांगला होतोय. तो कॉन्फिडन्स मीटर अगदी आपण EA स्पोर्ट्स वरती तो गेम खेळायचो ना क्रिकेटचा, तसा तो मीटर वरती गेलाय जुगेशचा. काय लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह त्याने खेळली आहे, त्यामुळे आता पुन्हा पुढ्यात बॉल टाकला तर तोही बाहेर मारेल. म्हणून थोडंसं वाचण्यासाठी केलेला हा नो बॉल आहे. नो +1 नक्कीच मिळाले. पुढचा बॉल गती हलकीशी कमी केली आहे. ओहो, मिसफिल्डिंग झाली आहे. मागे बॅकअप आहे. काव कॉर्नर वरती खेळाडू आहेत, येतील, पकडतील, फेकी करतील. त्यानंतर बॉल पुन्हा एकदा पाण्यात अडकला. आता इथे 3री धाव घेण्यात येईल का. ती नाही घेण्यात येणार आहे. मग कधीतरी ह्या चाचलेल्या पाण्याचाही तुम्हाला महत्व कळतं ना. हे बघा, हे अशाच प्रकारे कळलं जातं. 30 धावा लागल्या धावफलकावर. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. मिड विकेट वरती खेळाडू तैनात होते आणि ते देखील अगदी प्रॅक्टिस विकेट वरती तैनात होते. बॉल तिकडे जर तुम्हाला आदळला आणि पकडलात ना तर मात्र तुमच्या रिफ्लेक्सेसचा जवाब नाहीये. कठीण होता, खूप कठीण होता पकडण्यासाठी आणि बॅकअपही आहे मागे. लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर काव कॉर्नर आहे आणि मिड विकेटही खूप स्क्वेअर ऑफ द विकेट तैनात करण्यात आली आहे. अगदी समोर. मग अगदी त्या पाळ्यामध्ये जो आर्क असतो ना हिटिंगचा, त्या आर्कमध्ये 3 खेळाडू तैनात आहेत. ही व्यूहरचना, ही फिल्डिंग सेटिंग आहे सध्या तरी साई यांच्यासाठी. 30 धावा लागल्यात. या षटकामध्ये 5 बॉल 11 दिल्यात आणि 11ला आता मात्र आपल्याला 6 ऍड करावे लागणार आहेत का. येस, 6 ऍड करावे लागतील. पंचांचा षटकाराचा इशारा आणि तोही त्यांच्या निराळ्या स्टाईल मध्ये आलाय. 6 ऍड करूयात. झालेत किती तर या षटकामध्ये 17 आल्यात आणि एकंदरीतच धावसंख्या 36 या आकड्यावरती लागलेली आहे. 36 36 धावा लागल्यात धावफलकावरती. संयमाने सुरुवात केली पण संयमानंतर आक्रमण कसं करतात हे दाखवून दिलं दोन्ही बॅटर्सने आपल्याला. हा तो बॉल आहे. या बॉलवरती जो ऍक्शन रिप्ले आपण एन्जॉय करतोय ना तो पुढ्यातला टाकला होता. साईला माहितीये चूक केली आहे, पुढ्यात बॉलिंग करायची नाही. हे रबर बॉल आहे मित्रा. इथे पुढ्यात बॉलिंग केलीत तर षटकाराशिवाय आणखी काही पाहायला मिळणार नाहीये. 12 बॉलचा खेळ संपलाय. 36 धावा लागल्यात. प्रथम बॅटिंग सुरू आहे आणि ती प्रथम बॅटिंग करत असताना टार्गेट सेट केलं जातं. ज्याप्रमाणे
गणरायाच्याही आगमनाची आता आपल्या सगळ्यांना ओढ लागली ना. ज्याप्रमाणे मूर्तिकार त्या मूर्तीला घडवण्याचा प्रयत्न करतो ना, त्याचप्रमाणे बॅटर पहिल्या इनिंगमध्ये त्या धावसंख्येला अगदी रूपात आणण्याचा घडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आता पाहणार आहोत कसं घडवलं जातंय. आतापर्यंत तर सुदृढ घडवलंय, खूप चांगलं घडवलंय, अग्रेसिव्ह घडवलंय. 12 बॉल 36 केल्यात. या सरासरीनी जात राहिलो तर 90ही बनणार आहेत. पण मात्र एखादी बॉलर यावं लागेल, त्याला खांदे थोडेसे उंच करावे लागतील. एक इकॉनॉमिकल षटक तर टाकणं गरजेचंच आहे. रुपेश आलेत आणि पहिलाच बॉल पंचांनी लावून नोचा कॉल केला. खेळाडू येतात डाऊन द बॉल. प्रयत्न खूप चांगले राहिलेत. स्वतःला सांभाळलं, बॉल पकडला आणि पकडल्यानंतर लगेच फेकी केलेली आहे. गुड फिल्डिंग. मिड विकेट स्क्वेअर लेग या रिजन वरती खेळाडू तैनात होते. येस सर, नो +2 म्हणजे तबलच्या 3 धावा मिळणार आहेत. पण चांगली फिल्डिंग राहिली ना. हा तो ऍक्शन रिप्ले जो आपण बघतोय. का आपण म्हणतोय चांगली फिल्डिंग? बॅलन्स करणं, चिखलामध्ये पाय थांबत नाहीत तुमचे, स्वतःला थांबवणं, बॉल थांबवणं आणि त्यानंतर अगदी विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय असं म्हणतो, डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर बॉल फेकलाय देखील. पुढचा बॉल इथे खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहेत लॉंग ऑन वरती. चांगलीच फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण बॉल अडवणं ही खूप गरजेचं आहे. बॉल अडवलाय, ठेवलाय आणि त्यानंतर 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. जुगेशचा तो लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, हो अविस्मरणीय. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंतचा कुठल्याही बॅटरनी मारलेला सर्वोत्तम फटका म्हणीन मी तरी. रुपेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. जुगेश ट्रॅकिंग एंड आणि त्यानंतर हा फुल टॉसचा बॉल कापून काढण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू आहे, गॅपमध्ये बॉल निघून जाणार आहे. कोणाची अवक्यात आला नाहीये बॉल आणि सनी जगताप त्यांच्या स्टाईलमध्ये दाखवतात आणखी एक चौकार. हा तो ऍक्शन रिप्ले. लोअर फुल टॉसचा बॉल आहे. बॅट अगदी आडवी आली आहे, पण बॉल सरळ योग्य त्या दिशेला गेलेला आहे. लॉंग ऑफ वरती खेळाडू होते, डीप एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू होते आणि दोघांच्या मधोमध जणू काय तीर कमानीत तो तीर सोडलाय आणि तो सोडलाय आणि सरळ जाऊन मैदानाच्या बाहेर धडकलाय. चौकार आलाय, त्यासोबत धावफलकही पुढे जात आहे. 45 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग सुरू आहे. यावेळेस मात्र नो बॉल असेल. चुकीचा बॉल हाताळला. नो +2 म्हणजे तब्बलच्या 3 धावा ऍड केल्या जातील आणि त्या 3 धावांसोबतच धावफलकही पुढे जात आहे. 49 धावा लागल्यात आणि तिसरं षटकही अजून संपलेलं नाहीये. या सरासरीने आपण जर जात राहिलो पुढे तर 100ही पार होतील आणि प्रोजेक्टर स्कोरही आपल्याला दाखवतो 105चा. 100 पार होऊ शकतात जर मात्र या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. पण रुपेशलाही कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. याही वेळेस चांगला खेळलाय, लाजवाब खेळायला. खेळाडू आहेत तिथे आणि त्यांच्याही अवाक्याच्या बाहेर हा बॉल निघून जाणार आहे. अलॉंग द ग्राउंड कव्हर रिजन आणि जुगेश ही एक वेगळीच प्रेम कहाणी आज लिहितोय जुगेश त्याच्या बॅटमधून. हे पहा, यावेळेसही अगदी जबरदस्ती कुठल्याही प्रकारे ऑन रिजन वरती नाही खेळत आहे. बॉल जिथे डिलिव्हर केलाय त्याचप्रमाणे तिथेच बॉलच्या मेरिट वरती खेळणं ही जुगेशची ओळख राहिली आहे. गुड बॅटिंग. ड्राईव्हही चांगले आहेत, ते लॉफ्टेडही ते चांगले आहेत आणि त्याचबरोबर अलॉंग द ग्राउंडही तेवढेच चांगले आहेत. चांगली बॅटिंग सुरू आहे जुगेशची. एकटा लढतोय टीमसाठी, जबाबदारीने खेळतोय. आता मात्र खेळाडूंना तुम्ही कुठे कसं तैनात करू शकतात यावरती कुणाचाही आक्षेप नाहीये ना. मग मात्र तुम्ही जर खेळाडू ऑन रिजनला चांगला खेळतोय तिथे 5, 6, 7, 8 खेळाडू लावू शकता. हा रबर बॉलची मजा आहे. इथे मात्र पायावरती बॉल होता. पंच सांगतात आणखी एक नो बॉल असणार आहे, पण नो प्लस किती मिळतील? नो +2 मिळतील म्हणजे तब्बलच्या 3 धावा इथे ऍड केल्या जाणार आहेत. महागडं षटक, महागडं षटक. पहिलं षटक आपण पाहिलं तर तेही महागडं होतं, दुसरं षटक आपण पाहिलं तर तेही महागडं आहे.
आणि तिसरं षटकही आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवरती रुपेशनी 20 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये 17-17 धावा आल्यात आणि आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय, ज्यामध्ये 4 नो बॉल आहेत, 2 चौकार आहेत. 56 20 आल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल आता मात्र उडवलाय, बॉल मिस्टामिक स्ट्रोक आहे, बॉल हवेत आहे, कॅच पकडणं गरजेची आहे. खेळाडू येईल बॉलच्या खाली आणि अवकाच्या बाहेर निघणार आहे बॉल. चौकार, आणखी एक चौकार लगावलाय. नशीब आणि ते नशीब घेऊन आलाय जुगेश. आणि असंच म्हणून आपण नेहमीच म्हणत असतो ना की नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादुरासारखा खेळतोय, लढतोय, टीमसाठी प्रत्येक बॉलवरती धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मग प्रयत्न चांगले आहेत तर परमेश्वराची प्राप्ती होणारच. म्हणून सांगतो प्रयत्नार्थी परमेश्वर. हे पहा, हे आमचे सनी सर का मागणी आहे यासाठी एनर्जी टाकतात, जीव ओततात मॅचमध्ये. कौतुक आहे सर आपलं देखील, गुड जॉब. 4 बॉल 24 आतापर्यंत 60 धावा एकंदरीत धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोदून काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता काव कॉर्नरवरती. वॉट फिल्डिंग, गुड फिल्डिंग, खूप चांगला अडवलाय बॉल आणि फक्त सिंगलच दिले. हेही कौतुक आहे ना. अगदी बाउंड्री लाईन पर्यंत बॉल गेलाय आणि तरी देखील फक्त एकच रन दिली आहे. आदित्य आहेत डीप मध्ये. ही अशा एफर्टची आवश्यकता आहे. बॉलरला जर त्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्हाला फिल्डिंग मध्ये असे एफर्ट दाखवणं खूप गरजेचे आहेत. चांगला अडवला आदित्यने बॉल. कठीण असतो रबर बॉल, टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने जातो ना त्यालाच आपण बुलेट, गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो. 61 धावा लागल्या धावफलकावरती. 1 विकेटही गेलेली आहे पण त्या विकेटचा काही जास्ती फरक पडलेला नाहीये. 4 बॉल 11 वरती सचिन, 13 बॉल 27 वरती जुगेश आणि एकंदरीत 61 धावा. 1 टू गो. शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल तो मोठा झालाय कारण याही शेवटच्या बॉलवरती आणखी एक वेळेस बल्ले की गर्जन, रन पुरे आधा दर्जन, आणखी एक षटकार. शेवट याही वेळेस गोड केलाय. या षटकामध्ये धावा तब्बल किती आल्यात? सदुसष्ट 67. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि त्या 3 ओव्हरच्या खेळामध्ये जर एवढ्या धावा लागल्या तर उर्वरित 2 ओव्हरमध्ये 100 पार होतील का? 31 धावा आल्यात रुपेशच्या या ओव्हरमध्ये. नमन माझ्या गुरुराया. आणि या भजन मंडळातले आमचे सन्माननीय अजितजी कदम साहेबांचं आगमन झालंय. या अजित साहेब, आपलंही वेलकम, सहर्ष स्वागत आहे खऱ्या अर्थाने. आणि कारण आपण नेहमी हे बघतच असतो ना की मात्र आताच्या काळामध्ये भजन असतील, कीर्तन असतील, याकडे प्रत्येकाचं लक्ष लागून आहे. विठुरायाकडेही सगळ्यांचं लक्ष लागून आहे, भजन कीर्तनाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. भांडूप परिसर, कांजूरमार्ग परिसरामध्ये जे आपले मराठी बांधव आजही आहेत ना, तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला हा मराठीपणा. आणि आणखी एक मोठा स्ट्रोक आणि त्या दरम्यान जुगेश म्हणतोय सर आता लक्ष माझ्याकडे येऊ द्या, मीही आलोय स्ट्रायकिंग एंड वरती. आणखी एक मारलाय पठ्ठ्यानी लांब आणि तो लांबच मारलाय. षटकार. जयेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि जयेशलाही सांगितलं मित्रा हे असे हल्ले केले जाणार आहेत, रेडी राहा तू पण. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. बॉलरचा कॉन्फिडन्स जो शिखरावरती होता तो शिखरावरून स्विंग करून खाली आलेला आहे. पुढचा बॉल, बॅट मोठी फिरवली आहे, मोठा बॅटचा स्विंग नक्कीच पाहायला मिळतोय पण चांगला कमबॅक केलाय जयेशनी. 33 वरती खेळतोय जुगेश. आणखी एक. याही वेळेस बॉल हवेत आहे. डाऊन द बॉल खेळाडू असतील 2-3 खेळाडू होते पण तिघांच्याही अवकाच्या बाहेर तर गेलाय. चौकार जाईल का? चौकार तर गेलेला नाहीये. बॉल धाव कंप्लीट झालीये पण तोही म्हणत असेल की 1 नाही 2 नाही 3 नाही 4 काढूयात कारण बॉल बाहेर गेला नाही, आपण धावून कंप्लीट करूयात. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. वा जुगेश, वा सचिन. आतापर्यंतचा 3 दिवसाचा खेळ झालाय.
त्यामध्ये मोठे मोठे फटके पाहिल्यात याही वेळेस. वा जुगेश, व्हॉट अ स्ट्रोक. बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. लॉफ्टही करतोय, उचलतोय आणि सनी सर सांगतायत असा 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 फेकून देतोय बाहेर. वा काय फटका खेळलाय. हा तो स्ट्रोक आहे, हा तो स्ट्रोक आहे. तो फक्त पाहावतच राहावा, पाहावतच राहावं, बघावा. पुन्हा एकदा पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर आणि तिकडनंच बॉल लॉफ्ट केलाय मैदानाच्या बाहेर. हो वा. आतापर्यंत मात्र 3 अर्धशतक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. चौथं येईल का? पंचांकडे इथे मग नक्कीच मागणी करण्यात येते बॉलिंग टीम कडून. त्यांनी चॅलेंज केलं डिसिजनला. सर आपला सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे की व्हाईट बॉल आहे? येस, सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे आणि बॉलिंग टीमने चॅलेंज केलाय. चौऱ्याऐंशी धावा लागल्या धावफलकावरती आतापर्यंत. दिवेश पारावे यांनी अर्धशतक लगावलंय. आकाश गुरव यांचं अर्धशतक राहिलंय. त्याचबरोबर नागेश वाडेकर यांचं अर्धशतक राहिलंय. आणि आता मात्र त्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती जुगेशही उभा आहे. 17 बॉल 43 त्याच्याही बॅटमधून आलेले आहेत आणि 84 धावा लागल्या टीमच्या. नेक्स्ट बॉल आणि पुन्हा एकदा याही वेळेस जागा बनवून खेळला. इनसाइड आउट लाजवाब. वा जुगेश काय खेळतोय. बॉल मैदानाच्या बाहेर उचलून पुन्हा एकदा फेकलाय पठ्ठ्याने. आणखी एक षटकार. नजरा ठेवा, नजरा ठेवा जुगेशवरती, कारण याही पठ्ठ्याने नाव कोरायला सुरुवात केली आहे. संधी दिली आहे श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सीझन 8 मध्ये आणि मात्र जुगेशचाही बोलबाला असणार आहे. इतिहासात मात्र आता त्याचंही नाव नमूद करून ठेवावं लागणार आहे. धावा किती आहेत? 49 वरती खेळतोय. एका धावेची आवश्यकता त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी असणार आहे आणि पाहूयात ते अर्धशतक तो पूर्ण करणार कसं आहे. सिंगल खेळ की मोठाच फटका मारणार आहे. षटकामधला शेवटचा बॉलही असणार आहे. धावसंख्या 90 वरती गेली आहे. 49 मोठाच फटका. त्याचा प्रयत्न केला, नॉन स्ट्रायकिंग लढवलाय. हो धक 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 वाढवली आहे आणि सचिनने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. पण वा काय पार्टनरशिप रचली आहे. वॉड बॅटिंग मित्रांनो, सचिन साठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. लाजवाब बॅटिंग सचिनने केलेली आहे. काय मॅच सुरू आहे. 4 ओव्हर मध्ये 90 धावा लागल्या. सर्वोत्तम खेळ आहे, सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि त्यामध्ये सर्वोत्तम बॅटिंग परफॉर्मन्सही पाहायला मिळाली आहे. हा तो ऍक्शन रिप्ले. अगदी 72 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. आल्यानंतर आता मात्र त्यांच्या खांद्यावरती कुठली जबाबदारी आहे. जुगेश 49 वरती खेळतोय, त्याला तो सिंगल देईल की मात्र तोही मोठा फटका खेळणार आहे. हे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत, आमच्याही मनात आहेत, कारण आपण सगळ्यात मोठी स्पर्धाही पाहतोय. 90 धावा लागल्या धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती सुशील आहेत. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं, हलकासा चांगला कमबॅक त्या शेवटच्या 2 बॉलवरती त्यांनीही केला होता. मग मात्र कॅप्टननी तोच विश्वास त्यांच्यावरती ठेवला आणि ठेवल्यानंतर हेच सांगितलं की आता अनुभवाची गरज आहे. समोरच्या संघाला किमान 100च्या आत रोखणं गरजेचं आहे, कारण 100 पार केल्यानंतर ते जे मानसिक दबाव आहे, दडपण आहे, तेही वाढत जाणार आहे. 90 धावा लागल्यात. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नमय सुरुवात करेल का? शेवटचे 6.
नो बॉल, पहिला स्नो बॉल आहे. जुगेशला धाव हवी होती पण ती मिळणार नाहीये. थांबा, थोडं सबर करा. सबर करो, रुको थोडा, असंही म्हणत असेल, तोही स्वतःशी बोलत असेल, कारण रोज रोज कुठे मिळते तुम्हाला श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप सारखी मोठी स्पर्धा खेळायला, आणि रोज रोज तुम्ही 49 वरती कधी नसता मित्रा. सबर करणंही गरजेचं आहे. पहिला नो आलाय. 105 हायेस्ट आहेत, तेही पार होतील का? पुढचा बॉल पहिलाच आहे आणि तो पायावरती होता. स्वप्नीलने स्वप्नमय सुरुवात केली आहे. मारलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. अगदी तडतड करत गेला बॉल मैदानाच्या बाहेर. जागा बनवून खेळले, थोडासा कव्हर द्या असं म्हणतो ना आपण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये, तोही दिला होता त्यांनी. पण त्यानंतर पुढ्यातला बॉल, ती स्टाईलही लाजवाब आहे. हात फिरवला, बॅट फिरवली आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. अगदी व्यासपीठेला मानवंदना देतच बॉल बाहेर गेलाय. षटकार. 105, तेही धोक्यात आहेत. पण मात्र स्वप्नीलनी सांगितलंय अर्धशतक असेल, पण त्याहून महत्वाचं काय तर संघ महत्वाचा, आणि हे असंच क्रिकेट खेळलं जातं. इथे स्वतःहून आधी संघ ते महत्वाचं आहे. टीम महत्वाची आहे, कारण हा टीम गेम आहे. हा 11 खेळाडूंनी खेळला जातो. 97, 57 धावा लागल्या धावफलकावरती. आता मात्र हाई बॉल पायावरती अदाला. खेळाडू आहे तिथे, पण मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाणार आहे. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल वन बाउन्स चौकार. आणखी एक. वा स्वप्नील, पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा पट्ट्याने वसूल केलेल्या. महेश 11 NM स्टॅलियन टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रा. 101 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 101, 101 धावा कंप्लीट झाल्यात. NM स्टॅलियन, महेश 11 या टीमने देखील एक विक्रम रचलाय. पुढचा बॉल इनसाइड आउट बॉल हवेत आहे. खेळाडू येतील बॉलच्या खाली. कॅच तीही त्यांना मिळणार नाहीये, पण बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा मिळतील. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, आणि आता मात्र इथे देखील इनसाइड आउट खेळलेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी खेळाडू निघणार आहे. 3 धावा पूर्ण. चौथ्याचा प्रयत्न होईल का? तो होणार नाहीये. आता मात्र अखेरीस ज्याची आपण सगळेच वाट पाहत होतो तो क्षण आलाय. जुगेश कधी स्ट्राईक वरती येईल, कधी मोठा फटका मारेल की सिंगल घेणार, याकडे लक्ष लागून होतं. पण त्या अगोदर महेश 11 NM स्टॅलियन संघाने मोठं धावफलक बनवलाय. सर्वोत्तम खेळ केलाय. 106 धावा लागल्यात धावफलकावरती. हायएस्ट टोटल बनवलाय. 49 वरती खेळतोय. त्याचा चेहरा पाहण्यासारखा आहे, ते एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. रोज नाही मिळत ही संधी. आता संधीचं सोनं करावं लागेल. आता मात्र जे घरचे पाहतायत, घरच्यांना सांगून आलाय चाललोय खेळायला, आता खेळतोय आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. रोज तुम्ही येत नाहीत. आता कसं करेल ते अर्धशतक, याकडे लक्ष लागून आहे. मोठा फटका खेळेल की मात्र सिंगल खेळणार आहे, पाहूयात कसा खेळला जाईल अर्धशतक की नाही होईल, याकडे लक्ष लागून आहे. सुशील बॉलिंग ट्रॅकवरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 49 वरती जुगेश आहे, आणि मात्र इथे बॅटला बॉल अडवला. 1 धाव कंप्लीट झाली. अर्धशतक पूर्ण झालंय, पण थांबला नाहीये. टीमसाठी दुसरी पूर्ण केली आहे आणि संघासाठी 3ही धावा पूर्ण केलेल्या आहेत. मित्रांनो, जिथे आहात तिथे उभं राहून टाळ्या वाजल्या पाहिजेत. वड बॅटिंग जुगेश. अप्रतिम खेळ. खेळाचा दर्जा दाखवला. संयमाने खेळला, अग्रेसिव्ह खेळलाय. 260च्या स्ट्राईक रेटनी 4 षटकार, 3 चौकार आणि 20 बॉल मध्ये 52 धावा कुटणारा आणखी एक अर्धशतक वीर मिळतोय. त्याचं नाव जुगेश आहे. इतिहासात त्याचंही नाव आता मात्र नमूद झालंय सुवर्ण अक्षरांनी. शेवटचा बॉल. 109 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. स्वप्नील आलाय, त्यांनी बॉलला लॉफ केलंय. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे डाऊन द बॉल, आणि आता मात्र आणखी एक कॅच. चांगली कॅच पकडली जाते. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळणार आहे. पण मित्रांनो, जाऊ कुठेही नका, आणि हे सांगण्यामागचं कारण एकच आहे, कारण रबर बॉलचं क्रिकेट आणि मुख्य म्हणजे क्रिकेट. जसे नाण्याला 2 बाजू असतात, क्रिकेटच्या खेळाला 2 सत्र असतात. जरी 109 झालेत तरी देखील होतील का, तर होऊ शकतात, का होणार नाहीयेत.
चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या बॉल पासून अग्रेसिव्ह अप्रोचने बॅटिंग करावी लागणार आहे, तर मॅचला नक्कीच मजा येईल. आणि ती मजा आणण्यासाठी पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय ज्यांच्या आवाजाने अंडरआर्म क्रिकेटही दुमदुमून उठलंय, ज्यांच्या आवाजाने खऱ्या अर्थाने मग मी नेहमीच हे म्हणत आलो ना की अंडरआर्मचं क्रिकेट हे 5,000चा असू दे, 50,000चा असू दे, 5 लाखाचा असू दे, येणाऱ्या कालावधीमध्ये करोडोमध्ये जाईल, पण हा आवाज तसाच राहणार आहे. आणि त्या आवाजाचं नाव म्हणून आपण म्हणतो ना द व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट. सागरजी मोरे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद मनीषजी, आपलं देखील आभारी. आणि मॅच देखील एक जबरदस्त पाहिली गेली आहे. जुग्नेश यादवची अर्धशतकी खेळी आपण पाहिली गेली आणि त्याने अफलातून बॅटिंग करत असताना 110 रन्सचं भलं मोठं टार्गेट उभं केलं आहे. परंतु या ग्राउंडवरती 101 रन चेस होताना आपण पाहिलं गेलं आहे, त्यामुळे ते पण विसरून चालणार नाही आहे. आज सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. पहिली मॅच आपण पाहिलं तर खूप जबरदस्त कामगिरी करत असताना जय रागाई, श्री इलेव्हन, दिवा डोंबोली संघाने बाजी मारली. त्याही टीममध्ये आपण पाहिलं ओमकार पाटणेचा एक जबरदस्त खेळ पाहिला. आता मात्र महेश इलेव्हन, NM स्टॅलियन्स ठाणे, अनिल शिंदे यांनी पण स्माईल केली की टीमने चांगली स्टार्ट केली आणि काहीतरी आम्ही विक्रम केला. 3 दिवसामध्ये 110 रनचं भलं मोठं टार्गेट उभं केलं आहे. एवढं वर्ष अनिल शिंदेनी पण क्रिकेट खेळलं, त्यामुळे हार जीत होत असते. अनेक मॅचेस हरलोय पण जिंकलोय पण, परंतु क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आज ठाणे परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा क्रेज नेहमी पाहिला गेला आहे. 1 to 4 सारखी क्रीडा स्पर्धा ठाणे परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. टॅप खेळणारे खेळाडू ठाणे परिसरातून खूप चांगल्या पद्धतीने पाहिले गेले आहेत. अंडरआर्म ओपन, ओराम, ठाणे जिल्ह्यांनी देखील क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा देखील मोलाचा वाटा आहे. तीस चेंडू आणि 110 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. यानंतरच्या ज्या 4 टीम्स खेळणार आहेत त्या आपण पण आल्या असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची, आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. जर कोणी प्रतिनिधी आला असेल तर सेकंड हाफमध्ये देखील एक जबरदस्त मॅचेस पाहायला मिळतील. जय हनुमान, नवतरुण जोगेश्वरीकर देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग, जॉर्ज इलेव्हन कल्याण, ज्या टीमची देखील चर्चा राहिली गेली आहे. त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी विरुद्ध अँटिक 9 भांडूप, ही मॅच देखील पाहण्यासारखी राहिली गेली. दोन्ही टीम्स मात्र खूप चांगल्या पद्धतीने फाईट करतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होती आहे. 110 धावांचं भलं मोठं पल्ला गाठायचा आहे. नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड मुंबई, दक्षिण मुंबईचे एक स्टारकास्ट आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र ग्रँड रोडवरून दाखल झाले आहेत. विशाल, खूप वर्ष विशाल पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. अमर नारकर या इनेक्शनमध्ये पाहू शकतो. त्यांच्या सोबतीला संचित, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अमर नारकर, ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. एक ॲथलेटिक आहेत आणि दोघं पण अगदी प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. अमर अगदी प्रॉपर मॅरेथॉन वगैरे देखील रन करत असतात. सो त्यांची ती हॉबी आहे आणि प्रॉपर फिट अँड फाईन आहेत संचित आणि अमर नारकर. भलं मोठं पल्ला गाठायचा 110 रनचा. योगेश यादवने एक जबरदस्त खेळी केली. 20 चेंडूमध्ये 52 धावांची अफलातून इनिंग खेळली गेली. बलीसाठी मयूर येत आहेत. आता अंबरनाथवरून ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत मयूर. स्ट्राईक एंड नंबर नारकर. 110 धावांचा भला मोठा पल्ला गाठायचा आहे. 30 चेंडू आणि 110 रनचं टार्गेट आहे. रब्बर बॉल क्रिकेट आहे ज्यावरती तुम्हाला जाणीवपूर्वक खेळ करावा लागतो. बेस्ट वर्सेस बेस्ट. अमर नारकर स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयूर. काल उल्हासनगरच्या भावेश भाऊला आपण लास्ट मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहिले गेले. हे अंबरनाथचे मयूर आहेत. कल्याण डोंबोली, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड,
बदलापूर लेट्स प्ले रेडी टू फाईट. 110 रनचं भलं मोठं टार्गेट स्ट्राईक एंडला अमर नारकर. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल व्हाईट प्लस आणि बघता बघता तिकडे 2 रन कंप्लीट केले गेले. 3 रन मिळतील तिकडे. बॅटिंग चांगली झाली परंतु बॉलिंग डिपार्टमेंटला पण चांगली कामगिरी करावी लागेल. अमर नारकर त्या सोबतीला संचित. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर पुन्हा एकदा ऑफ स्टिकला पिचिंग केले गेले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे चुकी होतीये. व्हाईट बॉल. हा तुषार मामा यांना देखील इनॅक्शन मध्ये पाहू शकतो की अगदी किपर मागे ज्यांची देखील बॉलिंग मामांची पाहण्यासारखी राहिली गेले कित्येक वर्ष. चक्री बॉलिंगची मामांची पाहायला मिळाली राहिली आहे. कुठलाही बॉल खर्च न करता तब्बल 5 रन झाले. त्या बॉल समोर टॅप केलाय. मोठ्या फटक्याची गरज आहे. 110 रनचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 6 रन्स झाले धाफलकावर. म्हणजे एक जवळपास 6 तर आलाय की 1 रन्सने आलेत. पहिली ओव्हर मयूर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. प्रेक्षकांचे देखील प्रतिसाद गेले 3 दिवस आपण पाहिला गेले. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. प्रॉपर करत असताना हॅलो या बॉलवर देखील भागमभाग. रब्बर बॉल क्रिकेट हेच आहे आणि तिकडे तब्बल 4 रन कंप्लीट केले जात आहेत. सोपं नाहीये. पावसाळी क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला अशा घडामोडी पाहायला मिळतील. 10 रन्स झाले धाव फलकावरती. तब्बल अजूनही 100 रनची गरज आहे. 100. अमर नारकर संचित दोघांचा माइंडसेट तेच आहे की मॅच पुढे घेऊन जाऊयात. प्रत्येक ओव्हरमध्ये 20-20 रन्स जरी आले तरी मॅचमध्ये आपण क्लोज येऊ शकतो. 22-23च्या सरासरीने जरी बॅटिंग केली बॉलिंगसाठी मयूर पुन्हा एकदा अमर नारकर स्ट्राईक एंडला. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. फटका थोडा फसताना पाहिला गेला पण तो 1 रन तिकडे मिळते. डबलचा कॉल दिलाय आणि तिकडे पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. चुकीला माफी नाहीये आणि डिक्लेअर झोन मध्ये मला असं वाटतं बॉल ट्रॅव्हल होते त्यामुळे तिकडे परंतु बॉल तिकडे थोडा थांबला आणि स्ट्राईक एंडला. बॅटर आउट. अमर नारकरचा कॉल थोडा चुकला आणि तब्बल 5 रन तिकडे मिळतात. रन्स तर झाले होते परंतु 1 रन एक्स्ट्रा घेण्याच्या नादामध्ये मात्र इकडे विकेट येते रनआउटची. सन्मेश मोरे पण आमच्यासोबत दाखल होते आमच्या लाईव्ह टीम मध्ये. नायगाव हा बॉल झाडाला लागला असेल तर 2 रन आहेत. स्वतः अंपायर स्वतःची रन किती आहेत?
5 रन आताचे. स्कोर झाला आतापर्यंत 15 रन झाले धावफलकावरती. फिफ्टीन 15 रन झाले धावफलकावरती. रन्स आले परंतु एक्स्ट्रा रन्सवर थोडंफार कंट्रोल करावं लागेल. अमर नारकरने मात्र तिकडे स्वतःला जीवनदान मिळालंय. रनआउटची विकेट आली होती परंतु तिकडे डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. छोट्या झाडाला बॉल तिकडे लागला आणि त्यामुळे डिक्लेअर झोनमध्ये तो बॉल ट्रॅव्हल होत होता. अजूनही 15 रन्स आलेत. 110 रनचं भलं मोठं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नवी चिखलवाडीची आई भवानी ग्रँड रोड मुंबई, त्यांच्या विरुद्ध महेश 11 NM स्टॅलियन्स ठाणे. या बॉलर फटका दमदार आहे अमर नारकरचा. ट्रेडमार्क स्ट्रोक. इट्स अ 6. प्रॉपर टायमिंग करत असताना अमर नारकर जबरदस्त बॉडी बॅलन्स केला आणि प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. लेक्सिकला पिछी केली होती, फक्त दिशा दिली गेली आहे. नेत्रदीपक फटका नारकरचा 6 धावेंसाठी. अमर नारकर वाव, प्रॉपर फ्लिक करत असताना पाहिले गेले अमर नारकर. या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तिकडे आहेत, फेकी करतील आणि बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे, परंतु रन मिळतील. 2 रन्स. 23 रन्स झाले धावफलकावर. स्टार्ट तर चांगली गेली पहिल्या ओव्हरमध्ये. 110 रन्सचा पण पाठलाग होईल का? लक्ष सर्वांचं या मॅचवर. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. मयूर थोडे मागणी साबित झालेत. वाईट 2 बॉल आले, पहिल्यांदा त्याला प्लस आले. एक बाउंड्री, एक 6. एक्स्ट्रा रन्स, ओव्हरथ्रोचे रन्स या ओव्हरमध्ये पाहिले गेलेत. या बॉल उडवला फटका पुन्हा एकदा दमदार आहे आणि अमर नारकरचं टायमिंग पण शानदार आहे. इट्स अ 6. वा, सुरुवात तर चांगली केली आहे. आम्ही पण मारणार. तुम्ही मारल्यात तर आम्ही पण मारणार ना. 110 करायचे आहेत. मुंबई विरुद्ध ठाणे अशी मॅच जरूर पाहायला मिळते, कारण की ग्रँड रोड मुंबईचा एक संघ आहे. नवी चिखलवाडीची आई भवानी, त्यांच्या विरुद्ध महेश 11 NM स्टॅलियन्स ठाणे. जवळपास 29 धावा झाले धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण बदलताना पाहिले गेले. 24 चेंडू आणि 81 धावांची गरज आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे. यावेळी T20 मध्ये देखील भारताला आयर्लंड टीमने धक्का दिला, त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. लॉर्ड स्टेडियमवर देखील महिलांनी टेस्ट जिंकली. सो ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. अशा अनेक गोष्टीच्या क्रिकेटने शिकवल्या, त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. वर्ल्ड चॅम्पियन T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला आयर्लंड टीमने धक्का दिला. सो इट्स अ क्रिकेट. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पेनचे खोपोली, पेन त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेले. खोपोलीशी आपण पाहिलं तर राहुल जाधव येत आहेत. खोपोली, उरण त्या पट्ट्यात जाऊन देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत राहुल जाधव. मुंबईत येऊन देखील खूप चांगली कामगिरी करत असताना मागील काही हंगामात राहुल जाधवची देखील चर्चा राहिली गेली. एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत राहुल जाधव. बॉलिंगसाठी येत आहेत. बॅटिंग बॉलिंग करत असताना राहुलची देखील चर्चा राहिली गेली आहे. सत्यविनायक कांबोडे संघासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले व्यावसायिक. 24 चेंडू 81 धावांची गरज आहे. मॅच कधीही पलटू शकते, परंतु वेगवान राहुलला मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित केले गेले. स्ट्राईक एंडला संचित. समीकरण बदलेल का यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. 24 चेंडू 81 धावांची गरज आहे. 2,22,222 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 1,11,111. तृतीय क्रमांक 55,555 राहुल बॉलिंगसाठी. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला, परंतु तेवढाच चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. बॉल थोडा मात्र तिकडे चिखलात थांबला. राहुलने स्टार्ट चांगली केली आहे. स्ट्राईक एंडला तर अमर नारकर. जबरदस्त नारकरने बॅटिंग केली. 5 बॉल 23 वरती बॅटिंग करतायत. टायमिंग चांगलं आहे, नजर चांगली आहे, अनुभव खूप चांगला आहे. राहुल जाधव. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. अमरला मात्र थोडं थांबवलं. व्हेरिएशन. आज खोपोलीवरून मी पण दाखल झालो आहे. राहुल जाधव.
उरण, खोपोली, पनवेल, पेन त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा क्रेज नेहमी राहताना पाहिला गेला. त्यातले एक नामवंत खेळाडू आहेत राहुल जाधव. या बॉलवर देखील पुन्हा एकदा यॉर्कर रेंजचा प्रयत्न केला गेला. समोर खेळले गेले आहेत. एक रन कंप्लीट केले गेले. डबलचा कॉल होतोय. स्ट्राईक एंडला फेकी करतील आणि तिकडे 2 रन. एकशे 10 धावांचा पल्ला गाठायचा. 21 बॉलमध्ये अजून 78 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळतं आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर टीम नवी चिखलवाडीची आई भवानी ग्रँड रोड मुंबई. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला 3 दिवस आपण पाहिली. या बॉलवर लेगसीच्या इकडे आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे. वाईट +1 2 रन तिकडे मिळतात. 34. पुन्हा एकदा वाईट बॉल. 1 रन्स मात्र थोड्याफार कंट्रोल करावा लागतील. आज आमचे अजित कदम सर देखील आमच्यासोबत मॅचचा आनंद घेत आहेत. साईराम, साई भक्त आणि साईबाबांची भजनं जे आपण ऐकतो आणि म्हणजे मुंबईकर साई सेवक साई लीलाच्या पालखी मुंबईतून चालतात. या बॉलवर देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. बाबांचा आशीर्वाद आहे. साईराम बोलो और शिर्डी चलो. 36 36 रन झाले धावफलकावरती. राहुल या बॉल ऑफ स्टिकला पुन्हा एकदा आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रा रन्सवर मात्र थोडाफार इकडे कंट्रोल करावा लागेल. 37 धावा झाल्या धावफलकावरती. 110 रनचा पल्ला गाठायचा आहे. या ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच बघायला मजा येईल. या बॉल पुन्हा एकदा समोर खेळले गेले आहेत. हलकासा बॉल हाताला ब्रश झाला राहुल यांच्याबरोबर. तिकडे रन कंप्लीट होतात. 2 बॉलवर पळतात खेळाडू तिकडे आणि इझिली 2 रन मिळतील. दहा रन्स आतापर्यंत खर्च केले गेले. त्यात एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले आहेत. राहुल जाधव मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट जेव्हा मुंबईकर खेळत असतो तेव्हा अगदी प्रेक्षकांची देखील गर्दी राहिली आहे. आज आमचे स्थानिक नागरिक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. वरिष्ठ नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. या बॉलवर उडवला गेला फटका चांगला आहे. अमर नारकरचा धमाका. हाय अँड सम 6. परिवार सोसायटीला मात्र हा सलामी देणारा 6 पाहायला गेला. अमर नारकर 45 धावा झाल्या फलकावरती आणि अमर नारकरची एक जबरदस्त इनिंग. अंडर प्रेशर 110 रन्सचा टार्गेट करायचं आहे. त्यामुळे पाठलाग करायचं. त्यामुळे बॅटिंग अशीच करावी लागेल. समीकरण थोडं बदलताना पाहिले गेले. 18 चेंडू आणि अजूनही जिंकण्याकरिता 65 धावांची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. 9 चेंडूमध्ये 33 धावांवरती बॅटिंग करतात अमर नारकर. वेल बॅटिंग अमर नारकर. 45 45 धावांचं झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर तुषार मामा येत आहेत. तुषार मामा जाधव म्हणजे मला असं वाटतं 50+ असतील मामा. तुषार मामा जाधव बघा. अमर नारकर यांनी पण त्यांना अगदी हँडशेक केलं. मी विनंती करेल तुषार मामासाठी एकदा टाळ्या वाजवा. बघा 50+ आहे परंतु व्यावसायिक क्रिकेट अजूनही खेळतात. 50 वय होऊन गेलंय परंतु क्रिकेटवरती प्रेम आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणं. हा क्या बात आहे. सर्व सनी जगताप देखील एन्जॉय करतायत. आणि अमर नक्कीच तुषार मामा पहिले वर्लीला राहिले होते परंतु त्यानंतर आता अंबरनाथला स्थलांतर झालेत. परंतु मुंबईवरती त्यांचं प्रेम आणि तिकडूनच ही बॉलिंग शिकलेत. आणि अमर पण त्याच परिसरातून पाहायला मिळतात. त्यामुळे मॅच देखील पाहायला मजा येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. तुषार मामा जाधव बॉलिंगसाठी. तुषार मामा फिरकीपटू आहेत. जबरदस्त बॉलिंग करतात. जबरदस्त स्पिन करतात. वेगळी ॲक्शन आहे वरळीकरांची. जो ट्रेडमार्क बॉलिंग ॲक्शन आहे तुषार मामा. पहिलाच बॉल. मामाचं स्वागत केलंय. बॉल उंचा इथं गाठली. बघूयात लांबी गाठेल का. आणि बॅटर आउट. मामाने मामा बनवलं.
पहिल्याच बॉलवरती येते विकेट. मामा बोलले भाऊ एवढ्या वर्ष मी पण क्रिकेट खेळलोय. जबरदस्त बॉल पाहिला गेला. समोर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला होता संचितने, मात्र इकडे बॉल उडवण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसताना पाहिला गेला आणि समोर खेळाडू होते. संचितने पण बॉलकडे पाहत राहिले. उंची मात्र थोडी जास्त होती, लांबी थोडी कमी केली. तिकडे खेळाडू होते. सचिन तिकडे होते. गुड कॅच सचिन उर्फ चिमा. आणि बॉलिंग करतोय मामा. नवीन बॅटर आदित्य येत आहेत बॅटिंगसाठी. 110 धावांचा मात्र पल्ला गाठायचा आहे. आजचा तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. शैलेश पाटील, पराग पाटील दोन्ही भाऊ, श्रीसाई स्पोर्ट्सची जी संपूर्ण टीम. आणि मी सकाळी पण उल्लेख केला की नरेश मालुसरेची मला नेहमी आठवण येईल या क्रीडा स्पर्धेसाठी. आज थोडे दुखापतग्रस्त आहेत, परंतु नरेशला नेहमी मिस करू. या बॉलवर देखील बॉल निघून जातोय. आपण पाहिलं तर हा हँडसम 6 सुपर से ऊपर आदित्य. मॅचला कलाटणी देणारा 6 पाहायला मिळेल का? 110 धावांचा पल्ला गाठायचा आहे. आदित्यने पहिल्याच बॉलवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बॉल निघून जातोय 6 रनसाठी. समीकरण बदलताना पाहिले गेले धावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 50 धावा कंप्लीट होतोय. 51. नवीन चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड, मुंबई. 15 चेंडू 59 धावांची गरज आहे. या बॉलर पुन्हा एकदा आदित्यचे एक देखना फटका पाहायला मिळतोय. हवाई सफर, परंतु खेळाडू आहेत तिकडे. आणि राहुल जाधवने पकडलेला झेल. बॅटर होतो आउट. पुन्हा एकदा मामा. आणि गुड कॅच राहुल. गतवर्षी त्या झोनमध्ये एक भावेश शिलारने पकडलेली कॅच 1 बॉल 3 ची मला अजूनही आठवते. आणि त्याच झोनमध्ये कॅच पकडणं सोपं नाही, परंतु राहुल गुड कॅच. चांगला झेल टिपला तिकडे. नजर चांगली होती आणि बॉलवर नजर चांगली ठेवली. डीपमध्ये राहुल जाधव होते आणि स्माईल पण त्यांनी चांगली केली. खुश झाले ते. विकेट आले टायमिंगला. परंतु अमर नारकर अजून खेळपट्टीवरती आहे. मॅच बघायला मजा येईल. न्यू बॅटर दीपक येत आहेत. चांगली फाईट केली आहे नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड मुंबई. खूप चांगला खेळ करत असताना याही मॅच मध्ये 51 धावा झाल्या धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तुषार मामा. पहिला बॉल विकेट, त्यानंतर 6, त्यानंतर विकेट. आता बघूयात काय स्ट्रोक येईल. बॅटिंगसाठी दीपक. या बॉलवर पुन्हा एकदा फटका बसताना पाहिला गेला. नो बॉल. नो +1 अक्षय अय्यर. स्वागत है, गुड मॉर्निंग. और आप यहाँ पर जुड़ चुके अक्षय अय्यर, वडक्कम. त्रेपन्न धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलर ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. बॅटर पासून थोडा लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला तुषार मामा यांनी, कारण की त्यांना माहिती की अमर नारकर लहरामध्ये बॅटिंग करतात. त्यांच्या जवळपास टाकलं तर मोठा स्ट्रोक येऊ शकतो, परंतु मॅच देखील फायटिंग आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. पुन्हा एकदा मात्र तिकडे वाईट बॉल. वाईट +3, वाईट +2 मध्ये 3 रन तिकडे मिळत आहेत. समीकरण बदलेल का? याही मॅचवर सर्वांचं लक्ष आहे. समीकरण बदलताना पाहिले गेले. 15 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. या उर्वरित 3 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक आली तर मॅच बघायला मजा येईल. अंडर आर्म क्रिकेट आपण पाहतोय. अंडर आर्म ओपनची क्रीडा स्पर्धा, 8वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं श्रीसाई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. स्ट्राइक एंडला बॅटर अमर नारकर. या बॉलवर देखील फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन तिकडे मिळते. डबलचा कॉल दिलाय. दोन रन मात्र तिकडे इझिली मिळतात. स्ट्राइक मात्र अमर स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील.
59 59 धावा झाले धावफलकावरती. तुषार मामा बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंड अमर नारकर. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. फटका दमदार आहे, शानदार फटका. पहिल्या इनिंग मध्ये पण असा स्ट्रोक पाहिला गेला होता जुगेश यादव यांच्या माध्यमातून, तसा स्ट्रोक पाहिला गेला अमर नारकर यांच्या माध्यमातून. प्रॉपर कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न केला गेला आणि हा स्टँड अँड डिलिव्हर हँडसम 6. 6 रनने धावफलक पुढे जाईल. वेल बॅटिंग अमर नारकर. धावफलक जाऊन पोहोचतोय 65 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करत असताना नवी चिखलवाडीची आई भवानी ग्रँड रोड मुंबई. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच देखील जबरदस्त आहे. 65 धावा झाल्या धावफलकावर. 2 विकेट गेली आहेत. अमर नारकर मॅन इन फॉर्म. या बॉलवर पुन्हा एकदा फटका थोडा फसताना पाहिला गेला. बॉल हलकासा बाउन्स झाला आणि अमर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट जात असताना 66 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता आता आपण समीकरण बदलताना पाहायला गेले. 44. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. चौथी ओव्हर कोण टाकणार यावर देखील क्वेश्चन मार्क असणार आहे. 12 बॉलमध्ये 42 धावांवरती खेळतात अमर नारकर, परंतु 12 बॉल 44 करायचे आहेत. आजचा हा तिसरा दिवस आपण इकडे पाहतोय आणि सर्वजण एन्जॉय करतात क्रिकेट. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 110 धावांचा पल्ला गाठायचा होता. अमर नारकरवर सर्वांचं लक्ष आहे. महेश खरात येतात बॉलिंगसाठी. बारा चेंडू 44 धावांची गरज आहे. समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. वळेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या बॉलवर पहिलाच बॉल उडवला गेला आणि पहिलाच बॉल नो बॉल. नो बॉलवरती 6. वा, आणि तब्बल धावफलक पुढे जाईल 7 ने पुढे. बॉलिंगसाठी महेश खरात येत आहेत. पहिल्या बॉलवर नो बॉल आलाय, नो बॉलवरती 6 आलाय. समीकरण बदलताना पाहिलं गेलं. (73) 73 धावा झाल्या धावफलकावरती. बारा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हॅलो हॅलो चेक. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शाहनवाज खान आहे, त्या शानू. मीरा भाईंदर रोडचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. ट्रॉफी क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले असे शाहनवाज खान, शानू. मातीतलं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड अमर नारकर. 110 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नवी चिखलवाडीची आई भवानी ग्रँड रोड मुंबई. अमर नारकरची एक जबरदस्त बॅटिंग. काय नारकरने बॅटिंग केली आहे, लक्षात राहील अशी इनिंग खेळले गेलेत अमर नारकर. 12 चेंडू 37 रन्स करायचे आहेत. शाहनवाज खान, शानू बॉलिंगसाठी. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल आणि अमर नारकरला बाहेर जावं लागेल, परंतु महत्वाची विकेट मिळवले गेले. शाहनवाज खान, शानू. नो बॉल आहे. मोय मोय.
पीचे ते देख पीचे. अमर नारकर मला असं वाटतं सकाळी येताना मुंबई देवीच्या पाया पडूनच आलाय आणि मुंबई देवी त्याच्या मागे आहे. यस, बॉलिंग टीमचं मला असं वाटतं रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. धगधग वाढणारी मॅच पाहिली गेली कारण की अंबर नारकर जर उभा राहिले तर मॅच फिनिश होऊ शकते. 110 रन्स चेस करणं देखील सोपं नाही आहे, परंतु जबरदस्त बॅटिंग केली आहे. नो बॉलसाठी ते चेक केलं जाते. आमची ऑफिशियल टीम शानावाजने बोल्ड तर जबरदस्त काढला, परंतु नो बॉल होता. धगधग वाढणारी मॅच पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. श्री साई चॅम्पियनशिप 2026 हे 8वं पर्व. 24 संघ इकडे खेळताना पाहिले गेले. जवळपास 250-300 खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा आहे टॅगलाईन आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल. सो वळूयात मॅचच्या दिशेने. मॅचला देखील थोडीफार कलाटणी घेताना पाहिली गेली आणि समीकरण बदलताना पाहिलं गेलं आहे. अमर नारकर नो बॉल आला, परंतु तिकडे विकेट आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिलं गेलं अमर नारकर यांनी. मॅच आता मात्र कोण जिंकेल, 110 रनचा पल्ला गाठत असताना कोणता संघ मात्र बाजी मारेल, सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. वा, पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. आता 12 बॉल 36 करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शानावाज खान शानू. अमर नारकरने हा फटका फिरवलाय. बॅट मात्र थोडा मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे. बॉल निघून जाईल आर पार, सीमा रेषेच्या पार. इट्स अ 6 आणि दुसरी 50 आजच्या दिवसातील अमर नारकर. वेल बॅटिंग नारकर, जबरदस्त बॅटिंग करत असताना अमर नारकर. हा रिप्ले पाहू शकतो आपण, काय टायमिंग केलं गेलं आणि आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर दुसरी 50. एका मॅच मध्ये 2 50 पाहिल्या गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये पण युगेश यादव आणि आता अमर नारकर. वा, जबरदस्त बॅटिंग करत असताना अमर नारकरने 15 चेंडू 54 धावांवरती बॅटिंग करतात अमर नारकर. वेल अमर, जबरदस्त कामगिरी करताना पाहिले गेले. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. मॅचमध्ये कमबॅक करत असताना नवी चिखलवाडीची आई भवानी आणि आई भवानी त्यांच्या मागे. 2 चान्स होते, एक रनआउटचा आणि एक बोल्ड आउटचा, परंतु अमर नारकरचे 50 रन्स कंप्लीट होत आहेत. 54 धावा. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत. फटका दमदार आहे. बॉल पुन्हा एकदा निघून जाईल. इट्स अ 6. वा, पहिल्या मॅच मध्ये यादव शो होता, आता नारकर शो आहे. वेल बॅटिंग अमर नारकर. नारकर तू बॅटिंग कर. अमर नारकर विथ द स्पिन. जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले ओव्हर द कव्हरचा आणि त्यानंतर अमर नारकर बघतो की पोलच्या इकडून जातो की तिकडून जातोय, ईस्ट वरून जातो की वेस्ट वरून, ईस्ट वरून गेलाय. इट्स अ 6. 86 धावा झाल्या धावफोल कव्हर. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 10 बॉल 24 करायचे आहेत. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड, मुंबई. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतीये. वा, संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे आणि 110 रन्स. सर्वांना वाटले की मॅच थोडीफार फसेल, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे. ओरम क्रिकेट पण, अंडरआर्म क्रिकेट पण, त्यामुळे मॅच कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. 10 बॉल 24 करायचे आहेत. आता राऊंड द विकेट बॉलिंग करतात शानावाज खान शानू. स्ट्राईक एंड नंबर नारकर. चांगले ॲथलेटिक पण आहेत, मॅरेथॉन पण रन करत असतात आणि आज त्यांनी प्रूव्ह केलं.
10 बॉल 24 करायचे आहेत. पुन्हा एकदा अमर नारकर. या बॉल आडवे बॅटने खेळले गेले. डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉल वन बाउन्स आणि जबरदस्त बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप सोहम पवार तिकडे होते. वेल स्टॉप पवारने जम्प केलं टायमिंगला आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये स्टॉप केला बॉल. खूप इम्पॉर्टंट आहे 2 रन त्यांनी वाचवणं. सचिन राणे पण आता मात्र जॉईन झालेत. या बॉलवर आडवे बॅटने समोर उडवला गेला. फटका निघून जाईल. हँड्स अप 6 अमर नारकर. वा काय बॅटिंग केले भाऊने आणि पूर्णपणे मॅच पलटवार करत असताना अमर नारकरचा हा जबरदस्त इनिंगचा खेळ पाहिला गेलाय. क्लासिकल फॉर्म इज अ टेम्पर आणि क्लास इज अ परमानंट. अमर नारकर. आणि पाऊस पण आलाय. संदीपजी घाग आपलं पण स्वागत आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ अजिंक्य टीम विग्रोहीतली एक नामवंत टीम आणि आमच्यासोबत संदीपजी घाग यांचं देखील स्वागत होत आहे. क्रिकेट प्रेमी मॅच पण दमदार. अमर नारकरची एक जबरदस्त बॅटिंग. या बॉलर पुन्हा एकदा वन्स अगेन. वा जबरदस्त बॅटिंग करत असताना अमर नारकरने पुणेपणे मॅचच फिनिश केली. जवळपास आता 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 7 बॉल 10 करायचे आहेत. दोन 6 आले. त्यानंतर एक डबलचा स्ट्रोक आला. त्यानंतर 2 6 आले. जबरदस्त टायमिंग करत असताना अमर नारकरची मात्र इकडे बॅटिंग आणि अमर नारकरने पूर्णपणे माहोलच बदलून टाकलाय. एकोणीस चेंडू मध्ये 74 धावांवरती खेळतोय अमर नारकर. नो बॉल आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅच वरती होतं आणि आता 7 बॉल 8 करायचे आहेत. जवळपास बॉल टू बॉल मॅच आली आहे. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. समीकरण बदलताना पाहिलं गेले आणि येतोय डॉट बॉल. ह्या ओव्हर मध्ये ग्राफ वरती पाहिलं गेलं. मला रावत नाही मित्रांनो. अमर नारकर साठी एकदा टाळ्या वाजवा. 20 चेंडू मध्ये 75 धावांची खेळी आणि सेकंड इनिंग मध्ये चेस करणं डिफिकल्ट आहे. अफलातून इनिंग खेळले गेले अमर नारकर. वेलपेड अमर 20 बॉल 75 वरती बॅटिंग करतायत. म्हणजे मला असं वाटतं 140 वगैरे असं तर 100 मारले असते भाऊने. सहा बॉल 8 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आणि मॅच देखील तेवढीच मात्र क्रुशियल होताना पाहायला मिळते. बॉलिंग साठी आपण पाहतो शेवटची ओव्हर घेऊन अपूर्व पाटील. बॉलिंग मध्ये थोडं सिक्वेन्स मध्ये मला असं वाटतंय महेश इलन एलएम स्टँडर्ड टीमने ठाण्याच्या टीमने थोडंफार बदल करायला पाहिजे होते. कारण की बॉलिंग अटॅक अपूर्व पाटील सारखा खेळाडू लास्ट ओव्हर टाकतोय. सो त्याला मला असं वाटतं पहिली ओव्हर 2-3 ओव्हर मध्ये त्याला काढलं असतं तर मॅच मध्ये थोडाफार रिझल्ट वेगळा लागला असता. परंतु आता 6 बॉल 8 अमर नारकर बऱ्यापैकी सेट झालेत. 20 बॉल 75 वरती खेळत आहेत. 6 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की कधी पलटवार होऊ शकतो. 6 बॉल 8. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. हेच मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे. हलकासा ऑफ ब्रेक. आता 5 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. पाऊस पण आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा मात्र तिकडे डॉट बॉल अपूर्व पाटील. 4 बॉल मध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग साठी अपूर्व पाटील आणि स्टेजवर आमचे बाळा पाटील. बाळा पाटील थोडे लकी आहेत मला असं वाटतं पाटील साठी. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा अपूर्व. स्ट्राईक एंडला अमर नारकर. या बॉलवर चुकी झाले. चुकीला माफी नाहीये. 1 रन कंप्लीट करतील. अमर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का? स्ट्राईक एंडला कोण नाहीये परंतु स्वतः गेले तिकडे अपूर्व आणि वाईट +1. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 4 बॉल 6. दीपकने 1 सिंगल रन तर केलाय परंतु आता 4 बॉल 6 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. संपूर्ण मुंबईकरांचं या मॅच वरती लक्ष आहे. 101 रन चेस झाले. 110 पण चेस होताना पाहायला मिळतील का? 4 बॉल 6. या बॉलवर फिरवला गेलाय हलकासा लेग ब्रेक. वा अपूर्व पाटील. पाटीलने दाखवलंय जबरदस्त लेग ब्रेक. आता 3 बॉल 6. 1 6 मारायचा आहे. स्ट्राईक एंडला दीपक.
समीकरण पूर्णपणे बदलताना पाहिलं गेलंय. 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे. 3 बॉल 6 आणि कोण जिंकणार पहा. 3 बॉल 6 आणि या बॉलवर स्ट्राईक मात्र इकडे अमर नारकरकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आता 2 बॉल 6 धावांची गरज आहे. बघा क्रिकेट हा खेळ असा राहिलाय. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बरोबर खेळ आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आणि सर्वजण एन्जॉय करतायत. 110 रनचा पल्ला गाठायचा होता. समीकरण पूर्णपणे बदलताना पाहिलं गेलं. 6 बॉल 8 ची मॅच आले. 2 बॉल 6 अपूर्व पाटीलने करून दाखवलंय. अपूर्व पाटील वा पाटील 2 बॉल 6 करायचे आहेत आणि पाटीलची बॉलिंग देखील पाहिली गेली. फिरकीपटू स्ट्राईक एंडला अमर नारकर 22 बॉल मध्ये 75 वरती खेळतायत. फायटिंग मॅच आहे आणि 2 बॉल 6 जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. न्यू बॅटर रुपेश, नवीन बॅटर रुपेश येत आहेत. 2 बॉल 6 अमर नारकरची एक जबरदस्त इनिंग. नऊ 6 मारलेत अमर नारकरने. धावा पण पाहायला मिळेल का. 2 बॉल 6 आणि हा 10वा 6 पाहायला मिळतोय. 2 बॉल 6 ला बॉल हवेत आहे आणि बॉल निघून जाईल. आर पार सीमारेषेच्या पार अमर नारकर. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे. नवी चिखलवाडीची आई भवानी, ग्रँड रोड, मुंबई. अमर नारकर. अमर मी विनंती करेल पुन्हा एकदा सर्वांना साली म्हणजे जबरदस्त बॅटिंग. मी विनंती करेल सर्वांनी टाळ्या वाजवा अमर नारकर साठी. 2 बॉल 6 ला पण 6 लगावला. 110 रन चेस केले. 23 बॉल मध्ये 81 धावांची एक जबरदस्त इनिंग अमर नारकर. 23 बॉल 81, 10 6. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली अमर नारकर यांच्या माध्यमातून. आणि हा यानंतरच्या ज्या टीम्स आहेत त्यांनी आपण लगेच प्लीज आपले टी शर्ट्स घेऊन जा. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि पैसा वसूल मॅच पाहिली गेली. हार्ड लक टीम महेश 11 एनएम स्टॅलियन्स ठाणे संघ आपण पण चांगली फाईट केली आणि अमर नारकर 23 बॉल मध्ये 81 धावांची एक जबरदस्त इनिंग. चला टॉस साठी पण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट अमर नारकर. अमर नारकर आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि मी सर्वांनी अजितजी कदम आमच्या समोर उपस्थित आहेत. नमन तुझे गुरुराया या भजन मंडळाचे प्रमुख आहेत. दीपक कदम 2 कदम आहेत. अमर नारकर आपण या 23 बॉल मध्ये 81 धावांची इनिंग चेसिंग करत असताना 110 रन चेस करायचे होते. कॅप्टन टॉस साठी या नक्कीच. जय रागाई, श्रीलेवन, दिवा डोंबोली आपण पण या टॉस साठी. आणि सो नेक्स्ट मॅचचा आपण इकडे टॉस पण करत आणि अमर नारकरने जी बॅटिंग केली आहे 10 6 मारणं सोपं नाहीये. 2 बॉल 6 ला पण 6 मारणं सोपं नाहीये. अमर नारकरची एक अफलातून इनिंग लक्षात राहील अशी इनिंग पाहिली गेली. अमर आला, अमर खेळला, अमर धडपडला आणि अमर थोडा घाबरला की मॅच 2 बॉल 6 वरती आले. 6 पण लगावला त्याने. अमर नारकरची कपलातून इनिंग आणि अमरने दाखवलं एकदा जोरदार टाळ्या. अमर नारकर, वेल प्लेड अमर नारकर. 23 बॉल मध्ये 81 धावांची कपलातून इनिंग. अजित कदम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅक दिली जाते आहे. अमर नारकर साठी शब्द नाही आहेत. 42 वय अमर नारकरचा आणि त्यांनी प्रूफ केलं. वय हा आकडा आहे फक्त. आणि त्यानंतर देव माझा उमरकाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे परफ्यूम आहे. त्यानंतर ही ज्यांनी नाव नाही दिलं की फक्त आम्ही गिफ्ट देतो. हे गिफ्ट आहे स्पेशल आणि ट्रॉफी आहे. अमर नारकरने अशा अनेक इनिंग खेळल्या असतील परंतु ही इनिंग आणि श्रीसाई स्पोर्ट्स चॅम्पियनशिपची ट्रॉफी पण लक्ष वेधून घेते. अमर नारकरने जी बॅटिंग केली आहे. हा अमर सोबत बोलणार. अमर कसं वाटते टीम जिंकली आणि
आज पण मला असं वाटतं 10 किलोमीटर 15 किलोमीटर धावायला गेला असं, कारण की सकाळी ते दररोज स्टेटस बघतो तो, रनिंग तेवढी करत असतो, त्यामुळे फिट आहे, 42 वय आहे. अमर, कसं वाटतं टीम जिंकताना एवढा मोठं टार्गेट 110 चेस केलात? सर्वप्रथम तर मी बाबूचं आभार मानेन की बाबूने आम्हाला संधी दिली इकडे खेळायला, आणि श्री साई स्पोर्ट्स क्लबचं पण आभार मानेन की एवढं मोठं यंगस्टारसाठी प्लॅटफॉर्म वगैरे उभं करून त्यांनी यंग टॅलेंटला चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे. राहिली गोष्ट चेस करायची, असं डोक्यात काही नव्हतं. जस्ट त्यांना सांगितलेलं फक्त बॉल टू बॉल करा, ते लोक मारू शकतात तर आपण पण करू शकतो. ते लोक तर बेटरच होते, 110 केले म्हणजे चांगलेच होते नो डाऊट, बट आम्ही बॉल टू बॉल खेळत होतो. असं कॅल्क्युलेशन असं काही नाही की आम्हाला चेस करायचं असं. जशी ते मॅचच्या फ्लोमध्ये गेलो तशी मॅच बरोबर राहते. 6 बॉल 8ला सिच्युएशन होती, 2 बॉल 6 आली, तेव्हा मनामध्ये काय होतं? नाही, थोडं टाईट पोझिशन झाली ती तेव्हा, की माझी स्ट्राईक नव्हती तिकडे, कारण मी सेट होतो. नवीन बॅट्समॅन येणार, त्याला सेट व्हायला टाईम लागणार. ऑब्व्हियसली ती माझी मिस्टेक होती, कारण तो मला सेकंड रन काढला पाहिजे होता, आणि मला एक बॉलचा वेट करत होतो की तो एका दुसरा शॉट टाकेल, तोच बॉल मला क्लिअर करायचा आहे, कारण सिंगल डबल घेऊन नाही होणार होता. 6चीच मॅच होती, लांब होती ती. मी विनंती करेल पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे अमर नारकरसाठी. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेले, अमरसाठी शब्द नाहीये. सो वेल प्लेड अमर आणि ऑल द बेस्ट. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत.